भाजी प्रकार पहिला, कुकर घ्यायचा आहे आणि ह्या वाटीने उडदाची डाळ घेतलेली आहे। तर मीडियम अशी वाटीची साईज आहे आणि ही डाळ सालीसकटची उडदाची ही काळी डाळ आहे अशा प्रकारची। तर एक वाटी डाळ घेतलेली आहे, कुकरमध्ये ही डाळ टाकून घेते आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, म्हणजेच चना डाळ। उडदाची डाळच्या निम्मे चना डाळ घ्यायची आहे आणि चना डाळच्या निम्मे तुरीची डाळ घ्यायची आहे, म्हणजेच पाव वाटीपेक्षा थोडी कमी घेतलेली आहे तुरीची डाळ। तिघं डाळी या कुकरमध्ये टाकल्या, यामध्ये पाणी घालते आणि हाताने अशा रगडून ह्या डाळी आपल्याला स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहे 2 ते 3 पाण्याने। डाळी ह्या टिकवण्यासाठी डाळींना पावडर वगैरे लावलेली असते, म्हणून डाळी केव्हाही वापरताना स्वच्छ धुवूनच घ्या। आता अशा प्रकारे 3 पाण्याने मी ही डाळ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर ह्या डाळमध्ये साधारण 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे। अशा मोठ्या मोठ्या फोडीस केलेल्या आहे कांद्याच्या, तो कांदा टाकायचा आहे आणि डाळ शिजेल इतपत पाणी घालायचं आहे। डाळ व्यवस्थित छान अशी मऊसूत शिजावी म्हणून अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे त्यामध्ये आणि झाकण लावते। कुकर गॅसवरती ठेवते आणि मीडियम गॅसवरती कुकरच्या 2 ते 3 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। 3 शिट्या झालेल्या आहे, कुकरची वाफसुद्धा निघालेली आहे, मी तुम्हाला दाखवते। त्यानंतर आता कुकर उघडून दाखवते। डाळ ही मस्त शिजलेली आहे ह्या प्रकारे। या डाळीमध्ये आपण जास्तही पाणी घालायचं नाही, नाहीतर कुकरमध्ये शिजत असताना ते ओतू जाते। अगदी डाळ शिजेल इतपतच पाणी टाकायचं आहे। त्यानंतर ही डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे एखादी रवीने। अशा प्रकारे डाळ ही घोटून घ्यायची आहे। डाळ ही अशी छान स्मूथ झाली, त्यानंतर गॅसवरती कढई ठेवते, गॅस चालू करते आणि कढईमध्ये एक मीडियम साईजच्या चमच्याने तेल टाकून घेते। इतपत तेल तुम्ही पाहू शकता, साधारण 1 चमचा एवढं तेल घालायचं आहे। तेल गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि मोहरी अशी थोडी हलकी तडतडली का त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकते। जिरे मोहरी दोघं तडतडू द्यायचे आहे। त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने आणि 2 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे। तरी मोठे असले तर अशा प्रकारे तोडूनही तुम्ही हे तेजपत्त्याचे पानं टाकून घेऊ शकतात। थोडंसं हे फ्राय करून घ्यायचं आहे। असं परतून घेतलं तर थोडासा लालसर रंग आलेला आहे। त्यानंतर लगेचच एक मीडियम साईजची वाटी बारीक असा कांदा चिरून घेतलेला आहे, म्हणजेच मीडियम साईजचा कांदा घेतला आणि त्याला बारीक चिरून घेतलेला आहे। कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा हा भाजत असतानाच त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे। हिंग तुम्ही स्किपही करू शकतात आणि परतून घ्यायचं आहे। आता हा कांदा आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे। कांदा हा भाजून झालेला आहे, असं अर्धवटपेक्षा जास्त भाजून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर वापरते, मीडियम चवीची ही मिरची पावडर आहे म्हणून 2 चमचे। त्यानंतर चिमूटभर हळद आणि 1 चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला, एवढे हे सुके मसाले टाकून परतून घ्यायचे आहे। सुके मसाले असेच तेलामध्ये परतून घेतले तर ते जळतील, व्यवस्थित असे भाजले जाणार नाही, म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। तुम्ही पाहू शकतात अगदी थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे मसाले तेल सुटेपर्यंत मस्त असे परतून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम कमी आहे, कमी गॅसवरती मसाले हे परतून घेतल्यानंतर छान तेल सुटलेलं आहे आणि रंगही छान आलेला आहे। त्यानंतरच ही जी डाळ आहे कुकरमध्ये आपण शिजवून घेतलेली ती डाळ टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे ह्या प्रकारे। तर मंडळी या ठिकाणी मसाल्यामध्ये ह्या डाळी आपण मिक्स करून घेतल्या। कुकरला काही प्रमाणामध्ये डाळ ही चिटकलेली होती, म्हणून त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते पाणीसुद्धा या कढईमध्ये टाकायचं आहे। त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेऊ। असं व्यवस्थित छान मिक्स झालं का गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवलेली आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत अशा प्रकारे झाकण ठेवून मसाल्यामध्ये ह्या डाळी छान अशा होऊ द्यायच्या आहे, म्हणजे भाजीला चव छान येते। अशा प्रकारे त्यानंतर परतून घ्यायचं आहे। आता ही भाजी आपल्याला कितपत पातळसर करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे, मात्र पाणी टाकताना गरमच पाण्याचा वापर करायचा आहे। दुसऱ्या गॅसवरती पातेल्यामध्ये पाणीसुद्धा तापून घेतलं आणि साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी या ठिकाणी वापरायचं आहे।
सुरुवातीला साधारण 1 ग्लास पाणी टाकून घेतलं, पूर्णपणे ही डाळ मिक्स करून घेतली आणि डाळ कितपत आपल्याला घट्ट ठेवायची आहे त्यानुसार ही ॲडजस्ट करून घ्यायची आहे। जशी थंड होती ही भाजी तशी मात्र घट्ट होते, त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे। पुन्हा अर्धा ग्लास पाणी टाकते आणि तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारची ही भाजी मी ठेवत आहे, कारण शिजल्यानंतर आणखी ती थोडी घट्ट होईल। पूर्णपणे पाणी टाकल्यानंतरच मग मीठ घालायचं आहे, म्हणजे मिठाचं प्रमाण अगदी योग्य प्रमाणामध्ये आपण घालू शकू। मीठ टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचं आहे। आता थोड्या वेळासाठी गॅस मोठा केलेला आहे। मोठ्या गॅसवरती उकळी येऊ द्यायची आहे भाजीला, त्यानंतर गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। कमी गॅसवरती पुन्हा आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटांसाठी ही भाजी राहू द्यायची आहे, म्हणजे भाजीला छान अशी तरी येईल कमी गॅसवरती जर का भाजी शिजवली तर। तुम्ही पाहू शकतात भाजीमध्ये मी तेल कमीच घातलेलं आहे। अशा प्रकारची ही भाजी आपली झटपट ही तयार झालेली आहे। वरतून आपल्या आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीरची पाने घालायची आहे। स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर टाकलेला आहे। ही जी भाजी आहे म्हणजेच मिक्स डाळीचं वरण, तर हे भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत चवीला अप्रतिम असं लागणारं असते। अगदी झटपटही होते। घरामध्ये भाजी बनवायला जेव्हा काही नसतं, तुम्ही अशा प्रकारचं हे वरण करून पहा, तुमच्या घरातील सगळ्यांनाच आवडेल अशी माझी खात्री आहे। आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। मग आता रेसिपीच्या दुसऱ्या प्रकाराकडे वळूया, म्हणजेच 1 वाटी तुरीची डाळ घेतली आणि पाव वाटी म्हणजेच पोहे खाण्याचे 2 चमचे मुगाची डाळ आणि 2 चमचे मसूरची डाळ घ्यायची आहे। जर का मसूरची डाळ नसेल तुमच्याकडे तर फक्त मुगाची डाळ आणि तुरीची डाळही तुम्ही घेऊ शकतात, पण तिघ प्रकारच्या डाळी घेतल्या तर हे वरण चवीला अप्रतिम लागते। आणि वरण खाल्ल्यानंतर तुम्हाला जर का ॲसिडिटी होत असेल तर ह्या मिक्स डाळीचं वरण नक्कीच करून पहा, चवीलाही छान लागते आणि ॲसिडिटीही होत नाही। तर ह्या डाळीमध्ये पाणी घालून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ डाळी धुवून घेतल्या, त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आणि साधारण 1 ग्लास पाणी घालायचं आहे। आता सगळं हे मिक्स करून घेऊ चमच्याने आणि कुकरचं झाकण लावायचं आहे। मीडियम गॅसवरती कुकरच्या 3 ते 4 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे, म्हणजे छान असं मऊ लोण्यासारखं हे वरण शिजेल। मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते। डाळ मस्त अशी मऊसूत शिजलेली आहे। त्यानंतर रवीने ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे। छान अशी स्मूथ ही डाळ झाल्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे। त्यानंतर गॅस चालू करते आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। थोडीशी तडतडल्यानंतर 2 ते 3 तेजपत्त्याची पानं टाकायची आहे आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालते। ही थोडीशी फ्राय झाली का त्यामध्ये 1 चमचा लसूणची पेस्ट टाकते। साधारण 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे बारीक अशा, त्या परतून घ्यायच्या आहे। थोडंसं परतून घेतल्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। साधारण 1 वाटी कांद्याचे कांदा घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे। कांदा असा अर्धवट भाजू द्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी 2 मीडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे। साधारण 1 वाटी एकदम फाईन बारीकच टमाटरचे काप करायचे आहे आणि कांदा हा अर्धवटपेक्षा थोडा जास्त भाजून झाल्यानंतर हे टमाटरचे काप त्यामध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे। मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी 2 चमचे मिरची पावडर टाकते, अर्धा चमचा धनेपूड घालते आणि पाव चमचा गरम मसाला टाकते। एवढे हे सुके मसाले टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे। हे जे सुके मसाले आहे हे व्यवस्थित छान असे भाजावे, छान तरी सुटावी, त्यासाठी या मसाल्यांमध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे। तुम्ही पाहू शकतात या प्रकारे पाणी टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचं आहे। जास्तही पाणी टाकायचं नाही, अगदी थोडंसंच पाणी टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे। टमाटरचे काप छान असे मऊ शिजावे त्यासाठी 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलं। 1 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे। टमाटर सुद्धा छान असा मऊ झालेला आहे आणि मसाले सुद्धा मस्त असे भाजले गेलेले आहे। त्यानंतरच कुकरमध्ये शिजून घेतलेलं हे जे वरण आहे डाळीचं ते टाकायचं आहे या मसाल्यामध्ये। असं व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं का त्यामध्ये पाणी घालायचं आहे। कुकरला काही प्रमाणामध्ये डाळ ही चिटकलेली होती म्हणून त्यामध्ये थोडं पाणी टाकलं आणि पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार या वरणामध्ये पाणी टाकायचं आहे। पाणी टाकताना मात्र गरमच पाण्याचा वापर करा।
तुम्ही पाहू शकता इतपत साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलं. इतपत हे पातळसर आहे, मात्र नंतर हे जसं थंड होतं तसं घट्टसर होत असतं. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, साधारण 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे. आता ह्याच्या वरणाला मस्त खडखडून आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे, म्हणजे वरणाला अशी छान तरीसुद्धा येते. कमी गॅसवरती 1 ते 2 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. नंतर अगदी कमी गॅसवरती शिजवल्यामुळे मस्त वरणाला तरीसुद्धा आलेली आहे आणि रंगही छान लाल दिसत आहे. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीरची पाने टाकून घेतलेली आहे आणि असं आपलं छान हे वरण तयार झालेलं आहे. तर मंडळी, अगदी झटपट होणाऱ्या आणि चविष्ट अशा भाजीचा तिसरा प्रकार पाहूया. या ठिकाणी मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला. कांदा लोखंडी तव्यावरती भाजून घेत आहे. सोबतच त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलं का कांदा व्यवस्थित छान असा भाजला जातो. कांदा भाजून झालेला आहे, तो प्लेटमध्ये काढून घेते. पाव वाटी खोबऱ्याचा खीस टाकते. तोही असा ब्राऊन रंगावरती आला का काढून घ्यायचा आहे. जास्तही काळपट भाजायचं नाही. सोबतच 2 चमचे धणे घेतलेले आहे. धणे सुद्धा आपल्याला हलके असे भाजून घ्यायचे आहे. आता कांदा, धणे आणि खोबऱ्याचा खीस एवढं आपल्याला भाजून घेतलेलं हे जे साहित्य आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतरच मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. भाजून घेतलेलं साहित्य टाकल्यानंतर यामध्ये 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घालते आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकते. थोडी कोथिंबीर टाकायची आहे, स्वच्छ धुवून अशी देठासोबत टाकली का भाजीला चव छान येते. थोडंसं पाणी टाकायचं आहे. छान असं बारीक हे वाटण केलेलं आहे. आता ही भाजी आपण वांग्याची करत आहोत, तर म्हणून या ठिकाणी मी पाव किलो वांगी घेतली. वांगी अशी लहान आकाराची आहे, ताजी आहे आणि काटेरी आहे. वांगी अशा प्रकारे आपल्याला चिरून घ्यायची आहे. देठाचा भाग काढायचा आहे, काट्यांचा भाग काढायचा आहे. त्यानंतर ह्या वांग्यांच्या 4 फोडी करायच्या आहे. वांगी चिरत असताना आतमध्ये चेक सुद्धा करायची आहे, कारण ही वांगी काही आतमध्ये किडलेली सुद्धा असतात. वांगी ही किडलेली नाही. त्यानंतर पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. गॅसवरती आता कढई ठेवली. कढईमध्ये 1 मीडियम साईजचा चमचा एवढं तेल टाकलेलं आहे. वांग्यांना असं मीठ लावायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे. ह्या प्रकारे अशा प्रकारे मीठ लावून वांगी ही तेलामध्ये सोडली का वांगी अगदी पटकन ही शिजली जातात आणि चवीला सुद्धा छान लागतात. सगळ्या वांग्यांना मीठ लावून कढईमध्ये टाकलेले आहे. परतून घ्यायचं आहे. अशी अर्धवट शिजेपर्यंत वांगी ही आपल्याला परतून घ्यायची आहे. वांगी ही मऊ झालेली आहे, थोडी रंग सुद्धा बदललेला आहे. त्यानंतर तेलाच्या आतून ही वांगी काढून घेऊ. ह्या प्रकारे आता त्याच कढईमध्ये तेल शिल्लक आहे. आणखी आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे. दोघं छान तडतडल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना, ते वाटण घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. सोबतच त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. तर मी साधारण 2 चमचे मिरची पावडर वापरते आणि पाव चमचा म्हणजे चिमूटभर हळद, पाव चमचा गरम मसाला एवढे हे सुके साहित्य टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे. हा मसाले केव्हाही भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमी ठेवायची आहे. सोबतच थोडंसं पाणी टाकायचं आहे. मसाला मिक्सरच्या भांड्याला चिटकलेला होता म्हणून त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून पाणी घातलेलं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि साधारण 2 ते 3 मिनिटापर्यंत हा जो मसाला आहे आपल्याला परतून घ्यायचा आहे. मस्त असं तेल सुटलेलं आहे. मसाला मस्त भाजून झाल्यानंतर त्यामध्ये ही फ्राय करून घेतलेली वांगी घालायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एवढं हे टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी कमीच आहे. झाकण ठेवते आणि पुन्हा 2 मिनिटं आपल्याला हे मसाल्यासोबत वांगी छान अशी भाजू द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आता मस्त वांगी ही मऊ झालेली आहे आणि भाजीला तरीही छान अशी सुटलेली आहे. तुम्ही पाहू शकता रंगही मस्त आलेला आहे. परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये भाजी करायची आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. पाणी टाकताना भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं आहे, म्हणजे भाजीला चवही छान लागते आणि भाजी अगदी पटकन होते. गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. ही भाजी आपल्याला जास्त पातळसरही करायचं नाही म्हणून 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. थोडी घट्टसरच चवीला मस्त अशी लागते. पुन्हा झाकण ठेवते आणि आणखी ही भाजी 1 ते 2 मिनिटापर्यंत शिजून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजी किती जबरदस्त दिसत आहे. छान रंगही आलेला आहे आणि मस्त अशी तरी सुद्धा आलेली आहे. अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवली तर कमी गॅसवरती मस्त अशी तरी येते आणि भाजीला रंगही छान येतो. आता भाजी झालेली आहे. त्यानंतर प्लेटमध्ये मी तुम्हाला सर्व करून दाखवते. भाजी शिजत असताना तुम्ही कोथिंबीरही यामध्ये टाकून घेऊ शकतात, पण काही कारणास्तव मी भाजी शिजत असताना कोथिंबीर यामध्ये वापरत नाही. तुम्ही पाहू शकतात मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल ही आपली मसाला वांग्याची भाजी तयार झालेली आहे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये वरतून थोडीशी कोथिंबीरची पानं घालते. मस्त अशी ही भरली वांग्याची भाजी तयार. 1 वाटी उभा चिरून कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला. 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे. लहान वाटी आहे त्या वाटीने 1 वाटी खोबऱ्याचा खीस घालते. 1 चमच धने घालायचे आहे आणि अर्धा चमच जिरे.
आता ही जी भाजी आहे मस्त अशी रेस्टॉरंट सारखी चवीला लागावी आणि ग्रेव्ही सुद्धा मस्त घट्टसर व्हावी, त्यासाठी या ठिकाणी मी 5 ते 6 काजू घालते आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर देठासकटच घाला, स्वच्छ धुवून मगच घाला. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून अशा प्रकारे हे वाटण केलेलं आहे. आता या वाटणामध्येच आपल्याला मिरची पावडरही घालायची आहे. ही मिरची पावडर 2 चमचे आहे, मीडियम चवीची आहे, जास्त तिखटही नाही आणि भाजीला रंगही छान येतो. आपल्या चवीनुसार मिरची पावडर वापरायची आहे तुम्ही. असं हे वाटण झालेलं आहे. आता गॅसवरती कुकर ठेवलं. कुकरमध्ये भाजी बनवायची आहे म्हणून कुकरमध्ये तेल घालते. एक मोठ्या साईजचा चमच इतपत तेल टाकलेलं आहे कुकरमध्ये. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी अधिक करू शकतात. तेल टाकल्यानंतर गॅस चालू करते आणि तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये 2 तमालपत्र टाकते आणि हे जे वाटण केलेलं आहे आपण, हे वाटण घालायचं आहे. तर पूर्णपणे गरम मसाला फ्री अशी ही भाजी करणार आहोत, म्हणजेच गरम मसाला न वापरता मी ही भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. सगळा मसाला तेलामध्ये टाकला आणि मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. आता कमी गॅसवरती हा जो मसाला आहे ना, मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्याला सुद्धा मसाला चिटकलेला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि ते पाणी सुद्धा या कुकरमध्ये घातलं ना, मसाल्याचं भांडं जे आहे मिक्सरचं भांडं ते पूर्णपणे क्लीन होतं, म्हणजे कुठेही वाया जात नाही. अगदी थोडंसंच पाणी घालून परतून घ्यायचंय. परतत असताना गॅस आपल्याला मोठा करायचा नाही, तर अगदी गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. लाल मसाली भाजीमध्ये हळद आपल्याला जास्त वापरायची नाही, तर फक्त अगदी चिमूटभरच हळदीचा वापर करायचा आहे. सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला कुठे करपणार नाही याची आपल्याला लक्ष राहू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते. मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि रंगही बदललेला आहे, पण अजून सुद्धा मसाला थोडासा कच्चा आहे. आता त्यामध्ये मी मठ घेतलेले आहे. मठ सुद्धा स्वच्छ धुवून घेतले आधी आणि त्यानंतर घेतलेले मठ, एक मोठी वाटी मठ आहे, ते कुकरमध्ये घातले आणि मिक्स करून घ्यायचे आहे. गॅस आता सुद्धा कमीच आहे बरं का, आपल्याला गॅस कुठेही मोठा करायचा नाही. कमी गॅसवरतीच ही जी भाजी आहे ना छान होते. भाजी शिजते व्यवस्थित आणि गॅसची सुद्धा बचत होते, म्हणून गॅस आपल्याला मोठा करायचा नाही. कमी ते मीडियम फ्लेमवरतीच हा मसाला सगळं आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये हे जे मठ आहे ना पूर्णपणे आपण मिक्स करून घेतलेले आहे. एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. मोठ्या साईजच्या शिमला मिरच्या असतात, तुम्ही एकही घालू शकतात किंवा लहान साईजच्या असतील तर 2 घाला. मी 1 शिमला मिरची या ठिकाणी बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती शिमला मिरची टाकून सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. पूर्णपणे असा हा मसाला झालेला आहे. तर आता यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, साधारण अर्धा कप इतपतच, म्हणजे मसाला हा कुठेही जळणार नाही. आणि मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण मटकी ही शिजेल आणि शिजत असताना मीठ घातलं ना चवीला छान लागते. शिमला मिरची किंवा मटकी या भाज्यांमध्ये मीठ जाते ना, म्हणून भाजी ही शिजण्याच्या आधीच त्यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेते पुन्हा. मसालेही भाजले जात आहे आणि यासोबतच मटकी सुद्धा शिजली जात आहे. मग आता कुकरचं झाकण लावायचं आहे. तर आपल्याला फक्त 3 ते 4 मिनिटं फक्त कुकर हे असंच राहू द्यायचं आहे. गॅस अगदी कमी आहे. शिटी वगैरे काही काढायची गरज नाही. फक्त अशी वाफ भरली गेली त्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता वाफ पूर्णपणे ही निघालेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते. तुम्ही पाहू शकतात 3 मिनिटांमध्येच मस्त भाजीला तरी सुटलेली आहे आणि रंगही किती मस्त आलेला आहे. सोबतच ही जी मटकी आपण घातलेली होती शिमला मिरची ही अशी छान शिजली आहे. शिटी काढली असती तर जास्तच ती शिजली असती, म्हणून शिटी काढायची नाही, फक्त थोडी वाफ त्यामध्ये भरू द्यायची आहे. मग गॅस बंद करून वाफ ही निघू दिलेली आहे. आता मठ सुद्धा मी तुम्हाला दाबून दाखवते. असा मस्त शिजलेला आहे, जास्तही नाही आणि जास्त कडकही नाही. त्यानंतर भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी घालताना मात्र उकळत्या गरम पाण्याचाच आपल्याला वापर करायचा आहे. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलं. पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे, पण जास्त पातळसर ही भाजी करू नका, थोडीशी घट्टसर छान लागते. अशी 2 मिनिटं ही भाजी शिजू दिली तर तुम्ही पाहू शकतात मस्त तरी आलेली आहे. वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त अगदी झटपट ही
मटकी आणि शिमला मिरचीची मिक्स भाजी तयार झालेली आहे। भाजी बनवायला किती सोपी आहे ना आणि दिसायला मस्त दिसत आहे, तितकीच चवीला सुद्धा मस्त अशी ही भाजी लागत असते। तुम्ही नक्कीच करून पहा। तर यांना काही भागामध्ये गिलकी म्हटले जातात तर काही भागामध्ये घोसाळे सुद्धा म्हटले जातात। घोसाळ्याची भाजी म्हणून अशी ओळखली जाते गिलकीची भाजी। तर या ठिकाणी मी 200 ग्रॅम गिलकी घेतली। गिलकी ताजी आणि फ्रेश आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली। त्यानंतर अशी स्लाइडमध्ये ही गिलकी चिरून घेते। मोठ्या साईजची असेल तर अशी आतमधून 4 भाग करून मग नंतर बारीक ही गिलकी तुम्ही चिरून घेऊ शकतात। आता गिलकी ही कापून झालेली आहे। या प्रकारे गिलकी कापण्याच्या आधीच आपल्याला धुवायची आहे, नंतर धुवायची नाही। त्यानंतर आपण वांग्याच्या भाजीसाठी जसा मसाला भाजून घेतला ना मैत्रिणींनो, 1 मोठी वाटी कांद्याचे काप, पाव वाटी खोबऱ्याचा किस, 2 चमचे धणे, त्याप्रमाणेच हा मसाला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून लसूण, कोथिंबीर, आल्याचे काप एवढं सगळं साहित्य टाकून आधीच्या मसाल्याप्रमाणेच ह्या भाजीसाठी सुद्धा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे। तर ही भाजी आपण वांग्याच्या भाजीप्रमाणे करत नाही, तर थोडीशी वेगळी अशी करणार आहोत। मसाला वाटून घेतलेला आहे, त्यासोबतच कढईमध्ये तेल टाकायचं आहे। 1 मोठा चमचा तेल टाकलं, तेल गरम होऊ दिलेलं आहे। त्यामध्ये पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे टाकायचे आहे। आणि हे तडतडल्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे ना, तो मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि मसाला परतून घ्यायचा आहे। असं थोडासा हलका परतून घेतला का त्यामध्ये लगेचच आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे। तर आपल्या चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही वापरू शकतात, मी आधी सांगितल्याप्रमाणे। तर या ठिकाणी मी 2 चमचे मिरची पावडर, चिमूटभर हळद आणि पाव चमचा गरम मसाला वापरते, मिक्स करते। थोडंसं पाणी टाकते म्हणजे मसाले व्यवस्थित असे भाजले जातील तरी सुटेपर्यंत। अगदी थोडंसंच पाणी टाकायचं आपल्याला। या ठिकाणी गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची आहे। आता यावरती झाकण ठेवते आणि मस्त 1.5 ते 2 मिनिटापर्यंत हे जे मसाले आहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकतात मसाल्याला रंगही छान आलेला आहे आणि तरी सुद्धा मस्त आलेली आहे। त्यानंतर हे गिलक्याचे काप या मसाल्यामध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे। सोबतच परतत असताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे। गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे बरं का। कमी ठेवून पुन्हा 1 ते 2 मिनिटापर्यंत असं झाकण ठेवून राहू दिलं। तुम्ही पाहू शकतात आता मसाले एकदम मस्त असे भाजले गेलेले आहे। त्यासोबतच गिलक्याचे काप सुद्धा मऊ झालेले आहे। काय मस्त रंग आलेला आहे, मस्त छान तरी सुद्धा दिसत आहे मसाल्यांना। परतून घ्यायचं आहे। आता भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे भाजीमध्ये केव्हाही नंतर टाकताना उकळत्या पाण्याचाच वापर करा। साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅस अगदी 1 मिनिटासाठी मोठा केल्यानंतर कमी करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती भाजी पुन्हा 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आता या भाजीमध्ये मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि भाजी शिजू दिलेली आहे। त्यानंतर मस्त अशी ही आपली गिलक्याची भाजीची रेसिपी दुसरी सुद्धा अगदी झटपट चविष्ट तयार झालेली आहे। भाजीचा प्रकार 5वा, ही भाजी आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न करता बनवणार आहोत। साधारण 3 ते 4 लोकांसाठीच्या ह्या भाज्या आहेत। या ठिकाणी मी 3 बटाटे घेतले, ते पाण्यामध्ये टाकले, अशा हाताने चोळून घेतलेले आहे आणि बटाटे व्यवस्थित अशा आपल्याला धुवून घ्यायचे आहे, कारण बटाट्यांना धूळ वगैरे भरपूर अशी ही लागलेली असते। बटाटे तसेच पाण्यामध्ये राहू द्यायचे आहेत। तोपर्यंत कढईमध्ये 1 मोठ्या साईजचा चमचा तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे। थोडंसं परतून घ्यायचं आहे। लगेचच 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे, म्हणजेच 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आणि तो परतून घ्यायचा आहे। कांदा परतत असतानाच त्यामध्ये 1 चमचा लसूण आणि आल्याची पेस्ट टाकायची आहे। या ठिकाणी मी 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि अर्धा ते 1 इंच आल्याचा तुकडा घेतला। हे बारीक असं कुटून घेतलं, परतून घ्यायचं आहे तेलामध्ये कांद्यासोबतच। कांदा असा अर्धवट भाजून झाल्यानंतर 1 चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे, म्हणजेच 2 पोहे खाण्याचे चमचे या ठिकाणी मी मिरची पावडरचा वापर करते। चिमूटभर हिंग आणि पाव चमचा गरम मसाला। तर गरम मसाला आणि मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी अधिकही करू शकतात। परतून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमीच आहे। लगेचच त्यामध्ये 2 मीडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतले, म्हणजे साधारण 1 वाटी टमाटरचे काप सुद्धा टाकून परतून घ्यायचं आहे।
झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं हे मसाले आणि टमाटर मऊ होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत हे जे बटाटे आपण पाण्यामध्येच ठेवलेले होते, आता स्वच्छ अशा हाताने चोळून हे बटाटे व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहे. याला अजिबात आता माती वगैरे धूळ चिटकलेली नाही. त्यानंतर हे जे बटाटे आहे आपल्याला चिरून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारच्या मी फोडी करून घेते. एक बटाट्याचे 2 काप करते, त्यानंतर अर्ध्या फोडीचे 4 काप करते. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटाट्याच्या ह्या फोडी करून घेऊ शकतात, काही हरकत नाही. तर या ठिकाणी बटाटे आपल्याला सालीसकट वापरायचे आहे, म्हणून ते स्वच्छ आधी धुवून घ्यायचे आहे. सालीसकट भाजी केली ना अप्रतिम चवीला लागते. आता बटाट्याच्या फोडी ह्या करून झालेल्या आहे. अशा दोनही तुम्ही करून घेऊ शकतात किंवा अशा स्लाइडमध्ये लांबही करून घेऊ शकतात. त्यानंतर बटाट्याच्या फोडी ह्या धुवून घ्यायच्या आहे. आता मसाले पाहू. गॅस अगदी कमी होता बरं का. छान असे लाल हे मसाले भाजले गेलेले आहे. टमाटर सुद्धा मऊ झालेला आहे. त्यानंतरच मग ह्या फोडी आपल्याला बटाट्याच्या कढईमध्ये टाकायची आहे आणि परतून घ्यायची आहे. परतत असतानाच चवीनुसार मीठही टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मसाले किती छान असे लागलेले आहे. मस्त असं कोटिंग झालेलं आहे एक प्रकारे. मीठ हे संपूर्ण फोडीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवू आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी हे शिजवून घेऊ. गॅस अगदी कमी होता. तुम्ही पाहू शकता 3 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवत आहे. पुन्हा परतून घेऊ आणि बटाटा सुद्धा दाबून दाखवते. बटाट्याची फोड अशी शिजलेली आहे. लगेचच दाबली का ती तुटत आहे. असे हे बटाट्याच्या फोडी शिजल्यानंतरच मऊ झाल्यानंतरच त्यामध्ये उकळतं पाणी घालायचं आहे. साधारण 1.5 ग्लास या ठिकाणी मी पाणी टाकते. तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिकही पाणी टाकून घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला कितपत भाजी ही पातळ करायची आहे त्यानुसार. पण ही भाजी आहे थोडी घट्टसरच छान चवीला लागते. गॅस मोठा केला काही सेकंदसाठी फक्त, त्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आहे. आता भाजी छान अशी घट्टसर होण्यासाठी यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकते. म्हणजे शेंगदाणे हलके असे भाजून घेतले आणि त्यानंतर मिक्सरला थोडंसं जाडसर हे वाटून घेतलं. असं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून परतून घ्यायचं आहे. गॅस अगदी कमी आहे. पुन्हा तुम्ही पाहू शकतात बटाट्याच्या फोडी छान अशा मऊ झालेल्या आहे. मी तुम्हाला दाबूनही दाखवते. आता ही जी भाजी आहे ना खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे. प्लेटमध्ये काढते. तुम्ही पाहू शकतात मस्त भाजीला तरी आलेली आहे आणि एकदम झटपट तयार होणारी चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे. तर घाई गडबडीच्या वेळेस आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो. झटपटही होते आणि चवीलाही छान लागते. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकते. तर आपल्या या ठिकाणी 3ऱ्या नंबरची भाजी ही तयार झालेली आहे. तर यापैकी तुम्हाला कोणती भाजीची रेसिपी आवडली मला कमेंट्स करून सांगा. आणि आपण कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 पडी तेल घालायचं आहे. तेल घातल्यानंतर तेल हलकं आपल्याला असं गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर अर्धी वाटी काजू घेतले. साधारण 20 ते 22 काजू आहेत. हे काजू आपल्याला अगदी गॅसची फ्लेम मंद ठेवून भाजून घ्यायचे आहे आणि कंटिन्यू आपल्याला हे अशा प्रकारे परतत घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून ते काजू करपणार नाहीत. काजूला जास्त ही ब्राऊन रंग आपल्याला आणायचा नाही, तर हलके असे काजू हे भाजून घ्यायचे आहेत. आता काजू हे भाजून झालेले आहे. थोडासा बदामी रंग आलेला आहे. जास्त डार्कही आणायचा नाही. या प्रकारे आता हे भाजून घेतलेले काजू प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहे. अशा प्रकारे हे भाजून झालेले आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये कांदा सुद्धा आपल्याला टाकायचा आहे. 2 कांदे मीडियम साईजचे घेऊन उभे असे स्लाइडमध्ये हे चिरून घेतलेले आहे आणि हा स्लाइडमध्ये चिरलेला कांदा कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचा आहे. कांदा आपण इतर भाज्यांना जसा भाजतो ब्राऊन त्या पद्धतीने भाजायचा नाही, तर गॅसची फ्लेम कमी आहे. कमी फ्लेमवरतीच मी हा कांदा परतून घेत आहे. कांदा हा आपल्याला अजिबात जळू द्यायचा नाही. कांदा हा जास्त भाजला तर भाजीची चव ही पूर्णपणे बिघडू शकते, म्हणून कांदा आपल्याला अशा प्रकारेच भाजून घ्यायचा आहे. जास्त जाळायचा नाही. कांद्याचा रंग बदललेला आहे. त्यामध्ये लसूण घालायचं आहे. तर या भाजीमध्ये लसूणही जास्त घालायचं नाही, नाहीतर लसूण आल्याचा उग्र वास येईल. 6 ते 7 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा हे टाकून सुद्धा भाजून घ्यायचं आहे. आता कांदा असा मऊ झालेला आहे. आता या वाटीमध्ये 1 तासाआधी मी हे काजू भिजत घातलेले होते. काजू अशी भिजलेले आहे. लगेच तुम्हाला भाजी करायची असेल तर गरम पाण्यामध्ये काजू भिजत घातला तर अर्ध्या तासामध्ये सुद्धा छान भिजतो. पाण्यातून काढून काजू सगळा हा कांद्यामध्ये टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातले आणि 2 मोठ्या साईजचे टमाटर हे बारीक चिरून घेतलेले आहे. साधारण 1 वाटी भरून टमाटरचे काप या कांद्यासोबत भाजून घ्यायचे. आता सगळं साहित्य हे परतून घ्यायचं आहे. कुठेही
साहित्य हे जळालेलं नाही असं हे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात टमाटर असा मऊ झालेला आहे. टमाटर मऊ होईपर्यंतच आपल्याला हे शिजवायचं आहे. मिक्स करून घेते. आता पूर्णपणे हे मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचं आहे. आता थंड झालेलं मिश्रण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकू या प्रकारे आणि सगळं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून. यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तर अशी देठासकट कोथिंबीर घ्यायची आहे म्हणजे भाजीला आणखीनच चव छान येते. असं हे वाटण झालेलं आहे. आता पुढच्या कृतीला आपण सुरुवात करूया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तर आता 1 मोठा चमचा तेल टाकलं. तेल गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे ना ते वाटण टाकायचं आहे. आपण जिरं हे मसाल्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे म्हणून फोडणीला घालणार नाहीत आणि काजू मसाल्याच्या भाजीमध्ये फोडणीला जिरे किंवा मोहरी अजिबात घालायचं नाही. तेलामध्ये हे वाटण टाकल्यानंतर परतून घ्यायचं आहे. रंगही मस्त असा आलेला आहे. तुम्ही पाहू शकतात वाटणाला सुद्धा. साधारण 1 ते 2 मिनिटापर्यंत हे परतून घ्यायचंय. त्यानंतर यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहे. त्या मसाल्यामध्ये चिमूटभर घालायचं आहे हिंग आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये मिरची पावडर घालायची आहे. तर मी जी मिरची पावडर वापरते ना ही मीडियम चवीची आहे आणि आपण कांदा जास्त वापरलेला आहे त्याशिवाय टोमॅटोही वापरलेला आहे. तर म्हणून मी 3 चमच या भाजीमध्ये मिरची पावडरचा वापर करत आहे. तुम्ही घेतलेली मिरची पावडर जर का तिखट असेल 2 चमच घालू शकतात किंवा तुमच्या चवीनुसार. त्यानंतर पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि सगळे हे मसाले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे. गॅस अगदी कमी आहे. कमी फ्लेमवरतीच हे जे मसाले आहे ना सगळे आपल्याला मस्त असे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. भांड्याला काही मसाला चिटकलेला आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी सुद्धा या मसाल्यामध्ये घालायचं आहे म्हणजे कुठेही मसाला आपला वायाही जात नाही. सगळं मिक्स करून घेऊ. असं व्यवस्थित पूर्ण हे मिक्स करून घेतलं ना त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस मात्र अगदी कमीच ठेवायचा आहे. कमी फ्लेमवरतीच मस्त तेल सुटेपर्यंत हे भाजून घेतलेले आहे. साधारण 2 ते 2.5 मिनिटं झालेले आहे. त्यानंतर मी तुम्हाला झाकण उघडून दाखवलेलं आहे. मसाल्याला मस्त रंगही आलेला आहे आणि असं तेल सुद्धा सुटलेलं आहे. परतून घ्यायचंय. तुम्ही पाहू शकता ही जी ग्रेव्ही आहे ना मसाला किती छान असा दिसत आहे. आता हे तेलामध्ये भाजून घेतलेले काजू घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पुन्हा परतून घ्यायचंय. अतिशय बनवायला सोपी ही काजू मसाला आहे. घरात भाजीला काही नसलं तेव्हा सुद्धा आपण बनवून घेऊ शकतो ही भाजी किंवा पाहुणे मंडळी आले त्यांच्यासाठी सुद्धा बनवायला हा काजू मसाला अतिशय झटपट आणि चविष्ट असा होत असतो. मसाल्यामध्ये काजू टाकल्यानंतर झाकण ठेवायचंय. काजू छान असा शिजला जातो. पुन्हा मी दाखवते तुम्हाला. छान अशी तरी तर सुटलेली आहे शिवाय रंगही मस्त असा दिसत आहे भाजीला. यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे जास्तीचे साहित्य वापरलेले नाही. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच मस्त असा हॉटेलसारखाच काजू मसाला आपण बनवणार आहोत. पाणी टाकायचं आहे तर भाजीमध्ये केव्हाही गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला. दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. साधारण 1 ते 1.5 ग्लास पाण्याचा वापर या ठिकाणी मी केलेला आहे. थोडं पाणी टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घेते. आता आपल्या चवीनुसार ही भाजी करायची आहे. आपल्याला जितपत पाणी घालायचं आहे पण जास्त पातळसर ही भाजी करू नका. गार झाल्यानंतर ही भाजी थोडी घट्टसर होते म्हणून आणखी मी यामध्ये थोडं पाणी घालते. जास्त पातळही हा काजू मसाला करू नका. असं थोडासा थिक ठेवायचा आहे. असा घट्टसर अशा प्रकारचा. पाणी टाकल्यानंतर उकळी येऊ द्यायची आहे. आता उकळी आलेली आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकते थोडीशी. कोथिंबीरची पानं स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतली. ती पानं घातलेली आहे आणि मिक्स करून घेते. तुम्ही पाहू शकतात मंडळी जशी हॉटेलमध्ये काजू मसाला मिळतो ना तशाच पद्धतीचा हा काजू मसाला अगदी झटपट आणि मोजक्या साहित्यात आपण हा बनवलेला आहे. रंगही अगदी तसाच आलेला आहे आणि ग्रेव्ही सुद्धा आणि दिसायला सुद्धा हा मसाला अगदी हॉटेल प्रमाणेच दिसत आहे. आता ही काजू मसाल्याची भाजी खाण्यासाठी अगदी योग्य झालेली आहे. प्लेटमध्ये मी तुम्हाला काढूनही दाखवते. अगदी परफेक्ट अशी ग्रेव्ही आणि परफेक्ट असा रंग या काजू मसाल्याला आलेला आहे. अगदी हॉटेलप्रमाणे चवीला सुद्धा मस्त अशी
ही काजू मसाल्याची भाजी लागत असते, तुम्ही नक्कीच करून पहा। आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडा सुद्धा आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर सोयाबीन वड्याची भाजी बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठी वाटी सोयाबीन वड्या घेतलेल्या सोयाबीन वड्या पसरट भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये गरम असं कडकडीत आपल्याला पाणी टाकायचं आहे। पूर्ण सोयाबीन वड्या बुडतील इतपत पाणी टाकलेलं आहे। अर्धा चमचा मीठ घालते। मीठ सोयाबीन वड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 15 मिनिटं असंच राहू द्यायचं आहे झाकून। तोपर्यंत गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे। एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला, म्हणजे 2 मीडियम साईजचे कांदे घेऊन ते बारीक चिरून घेतले। कांदा सुद्धा मस्त आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। असा लालसर रंग आला कांद्याला का कढईच्या आतून काढून घ्यायचा आहे। आता त्याच कढईमध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप घ्यायचे आहे, साधारण पाव वाटी। खोबऱ्याचे काप सुद्धा भाजून घ्यायचे आहे। खोबरं भाजत असतानाच त्यामध्ये 4 ते 5 मिरच्या घातलेल्या आहे, तर आपल्या चवीनुसार टाकू शकतात। अगदी कमी तिखट असल्यामुळे मिरच्या ह्या मी साधारण 5 ते 6 मिरच्या घेतल्या आणि 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घेतल्या। लसूणच्या पाकळ्या, मिरच्या आणि खोबऱ्याचे काप छान असं हे भाजून घेऊ। भाजून झालेला आहे, आता कढईच्या आतून काढून घेऊ। हे जे सगळं भाजून घेतलेलं साहित्य आहे आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत 15 मिनिटं सुद्धा झालेले आहे। सोयाबीन वड्या अशा छान भिजलेल्या आहे गरम पाण्यामध्ये। पाण्याच्या आतून ह्या वड्या काढून घ्यायच्या आहे। अजून सुद्धा गरमच आहे म्हणून मी झाऱ्याचा वापर करते आणि सगळं पाणी हे अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे। तर ही जी भाजी आहे ना 5 ते 6 लोकांना पुरेल इतकी मी तुम्हाला दाखवत आहे। तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही सोयाबीन वड्याचं प्रमाण कमी अधिकही घेऊ शकतात। शिल्लक राहिलेलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे, या पाण्याचा वापर करायचा नाही। वड्या ह्या मोठ्या बाउलमध्ये पुन्हा टाकते। थोडं थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर हाताने अशा प्रकारे पिळून घ्यायचे आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी असते वड्यांमध्ये ते संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे आता वड्या पिळून घेणं म्हणजे काय नेमकं, ज्या नवशिकाऊ आहे त्यांना अजिबात कळत नाही। वड्या पिळून घेणं म्हणजे अशा प्रकारे मुठ्ठीमध्ये हातामध्ये ह्या वड्या घ्यायच्या आणि कडकडीत अशा दाबून घ्यायच्या, म्हणजे वड्याच्या आतमध्ये असलेलं पाणी संपूर्ण हे निघतं। अशा प्रकारे संपूर्ण वड्या ह्या पिळून घेतलेल्या आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकते, अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे। कमी तिखट आहे म्हणून मी अर्धा चमचा घालते, काश्मीरी मिरची पावडरचाही वापर करू शकतात। पाव चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा मीठ टाकते। त्यानंतर या रेसिपीचा जो महत्त्वाचं साहित्य आहे ना ते म्हणजे बेसन। तर या ठिकाणी मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं, पण आपल्याला फक्त 2 चमचे इतपतच बेसन पीठ या सोयाबीन वड्यामध्ये घालायचं आहे। असं अंदाजानेही घालू शकतात। मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सोयाबीन वड्यांना पूर्ण हे जे मसाल्याचे पदार्थ आहे, हे बेसन पीठ आहे, छान असं कोटिंग करून घ्यायचं आहे। एक प्रकारे छान असं लावून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे पूर्ण वड्या ह्या मिक्स करून घेतलेल्या आहे मसाल्यामध्ये आणि बेसन पिठामध्ये। अशाच बाजूला राहू द्यायचं आहे। तोपर्यंत मसाला सुद्धा थंड झालेला आहे, आपण भाजून घेतलेला होता तो कांदा, लसूण, मिरची वगैरे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे। त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 इंच एवढा आल्याचा तुकडा घेतला आणि त्याचे बारीक बारीक काप करून घेतले। आल्याचा तुकडा टाकून घेतल्यानंतर 1 ते 1.5 चमचा धणे पावडरही टाकायची आहे। आता अशी फ्रेश स्वच्छ धुतलेली कोथिंबीर टाकते। नुसती भाजी वरतून सजवण्यापेक्षा अशी मसाल्यामध्ये कोथिंबीर घालून मसाला हा बारीक केल्यामुळे भाजी चवीला अप्रतिम लागते आणि भाजीला घट्टसरपणा सुद्धा येतो। थोडं पाणी टाकलं आणि मिक्सर लावून हे बारीक असं वाटून घेतलं। असा हा मसाला झालेला आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे, साधारण 1 पळी एवढं तेल टाकते, 1 मीडियम साईजचा चमचा इतपत। तेल गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर ह्या ज्या सोयाबीन वड्या आहे ना त्या घालायच्या आहे तेलामध्ये। कमी प्रमाणात असतील तर एकदम टाकून घ्या, ह्या थोड्या जास्त प्रमाणामध्ये वड्या आहे म्हणून मी 2 बॅचमध्ये ह्या वड्या फ्राय करून घेते। मीडियम गॅसवरती साधारण 1 ते 1.5 मिनिटं ह्या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे। मस्त छान कुरकुरीतपणा असा खमंगपणा येईपर्यंत ह्या वड्या मी फ्राय करून घेतलेल्या आहे। आता फ्राय झालेल्या वड्या ह्या काढून घ्यायच्या आहे प्लेटमध्ये। राहिलेल्या वड्या सुद्धा त्याच कढईमध्ये टाकायच्या आहे आणि फ्राय करून घ्यायची आहे, परतून घ्यायची आहे। नंतर तेल वगैरे काही टाकायची गरज नाही। अशा प्रकारे राहिलेल्या वड्या सुद्धा फ्राय करून घेतलेल्या आहे।
आता कढई स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर 2 तमालपत्र टाकते. थोडेसे लालसरपणा येऊ द्यायचा आहे तमालपत्राला आणि त्यानंतर थोडंसं 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं घालते. चिमूटभर हिंगही घालू शकतात फोडणीला. त्यानंतर हे जे वाटण केलेलं आहे आपण मसाल्याचं, ते वाटण टाकायचं आहे आणि तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. असं हे वाटण थोडंसं अगदी काही सेकंद परतून घेतल्यानंतर त्यामध्ये लगेचच आपल्याला काही मसाले घालायचे आहे. चवीनुसार मिरची पावडरचं प्रमाण वापरायचं आहे. तर या ठिकाणी पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे मिरची पावडर टाकते आणि पाव चमचा गरम मसाला घालते. तुम्ही जोही गरम मसाला वापरत असाल तो गरम मसाला घालायचा आहे. तर या ठिकाणी मी घरी बनवलेला खडा काळा गरम मसाला वापरलेला आहे. संपूर्ण मिक्स करून घेते. आता यामध्ये ती आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर मसाला असा चिटकतो. काढल्यानंतर सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्येच अगदी थोडंसं पाणी टाकून ते पाणी टाकून घेतलेलं आहे. मसाला पूर्ण ह्या थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून घेते. मसाले भाजत असताना गॅस अगदी आपल्याला कमीच ठेवायचा आहे. आता कमी गॅसवरती झाकण ठेवून साधारण 1 ते 1.5 मिनिटं मसाले आपल्याला असेच होऊ द्यायचे आहे. मसाला भाजत असतानाच त्यामध्ये एक बटाटा हा चिरून घेतलेला आहे. बटाट्याची साल काढून चिरून पाण्यामध्येच राहू दिलेला होता स्वच्छ धुवून, म्हणजे तो जेणेकरून लालसर होऊ नये म्हणून. हे बटाट्याचे काप टाकून घेते. मिक्स करून घेते मसाल्यामध्ये आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटं मसाला असा आपल्याला कमी गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता साधारण 1.5 मिनिटानंतर मसाला मस्त असा भाजत आहे. तेलही सुटत आहे. मसाला असा हा अर्धवट भाजून झाल्यानंतरच त्यामध्ये टमाटरची प्युरी टाकायची आहे. टमाटरची प्युरी म्हणजे काय, तर एक टमाटर घेऊन स्वच्छ धुवून तो कापून घेतला. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता असंच वाटून घेतला. वाटून घेतलेला टमाटर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मसाले हे मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा 1 ते 1.5 मिनिटापर्यंत हे छान असे आपल्याला मसाले संपूर्ण भाजू द्यायचे आहे. लक्षात असू द्यायचं आहे का आपण हा कच्चाच टमाटर घेतलेला होता, म्हणून छान असे भाजू द्यायचे आहे. मसाले मस्त तरी सुटलेली आहे तुम्ही पाहू शकतात आणि रंगही छान असा लालसर झालेला आहे. मसाला परतून घेतलेला आहे. त्यानंतरच मसाले छान भाजून झाल्यानंतरच आपल्याला सोयाबीनच्या वड्या घालायच्या आहे, ज्या की आपण तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या होत्या मसाला लावून. वड्या टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायची आहे. संपूर्ण मसाल्यामध्ये व्यवस्थित ह्या मिक्स झाल्यानंतर थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना भाजीमध्ये आपल्याला हे गरमच पाणी टाकायचं आहे. गरम पाणी वापरल्यामुळे भाजीची चव छान येते. जास्तही पाणी वापरत नाही मी या ठिकाणी. साधारण पाव ग्लास पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवते. आता साधारण 2 मिनिटापर्यंत झाकण ठेवून घेतलं. तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण पाणी टाकल्यामुळे मस्त छान अशी तरी सुटलेली आहे मसाल्यांना आणि रंगही किती छान दिसत आहे ना. मिक्स करून घेते. मसाले भाजत असताना इथपर्यंत गॅस आपल्याला अगदी कमीच ठेवायचा होता. कमी गॅसवरतीच तुम्ही पाहू शकता बटाटे सुद्धा मस्त असे छान शिजलेले आहे. काटे चमच्याने अशी मी तुम्हाला दाबून दाखवते. लगेचच हा बटाटा दाबला जात आहे. वड्यांच्या मसाल्यामध्ये मीठ वापरलेलं होतं, म्हणून ग्रेव्हीमध्ये मीठ टाकायची काही आवश्यकता नाही. गरज भासलीच तर आपल्या चवीनुसार वापरू शकतात. घट्टसर अशा प्रकारचा मसालाही तुम्ही राहू देऊ शकता भाजीसाठीचा, किंवा यामध्ये थोडं आणखी पाणीही टाकून घेऊ शकतात. हे पातळसर भाजी करायची आहे तर यामध्ये आणखी मी थोडंसं पाव ग्लास पाणी टाकून घेते. साधारण अर्धा ते पाऊण ग्लासचा वापर केलेला आहे आपण या ठिकाणी पाण्याचा. इतपत ही भाजी पातळसर झालेली आहे. आता झाकण ठेवते आणि फक्त भाजीला उकळी येईल तोपर्यंत राहू द्यायचं आहे. भाजीला मस्त उकळी आलेली आहे. छान तरी सुद्धा सुटलेली आहे. वरतून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि गॅस बंद केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची ही भाजी झालेली आहे. थंड झाल्यानंतर ह्या भाजीला छान असा घट्टसरपणा येत असतो. किती मस्त अशी ही भाजी दिसत आहे आणि अगदी आपण मोजक्या साहित्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे. जास्त काही मसाले सुद्धा नाही. जे रोजच्या आपल्या हाताखाली असतात तेच साहित्य वापरून आपण ही भाजी बनवून घेऊ शकतो. चवीला अप्रतिम लागणारी आणि पौष्टिक सुद्धा ही भाजी आहे. तुम्ही एक वेळेस नक्कीच ट्राय करून पहा. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस नक्कीच ही भाजी तुम्ही बनवाल अशी माझी खात्री आहे.
तर मंडळी, व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. मग पुन्हा भेटू नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास त्याबद्दल धन्यवाद.